हालो 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 हॅलो 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 1 2 3 4 माईक टेस्ट. हॅलो, आवाज सर्वांना येतोय काय रे मराठो? आवाज येतोय ना? पाऊस बाहेर थंडावा लागते हवा तसा. आता आपण पण थंडावायचंच आहे, काय काळजी करायची नाही. आणि म्हणून हॅलो 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 दावा दादा मॉनिटर येऊ द्या थोडा अजून. हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 हॅलो. आवाज सर्वांना येतोय ना नक्की? अगदी शेवटपर्यंत येत नसेल तर सांगा. ह्यांची वाट पहिली बघून करा अगोदर. हे आजचा खरं यजमानी आहे. फक्त 2 दिवस खरं काढा आधी सांगतोय हा म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी नागोरे बुवा शाहिरांना विनंती करतो, शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे. माझा देखील विषय ठिकाणी घेऊन जायचं. करायची सुरुवात. गणपती बाप्पा काही कळना मला ग. एक बात म्हणाला या खाती माये खाती. अग एक बात म्हणाला या खाती माये खाती. अग काग तू येडा बसाती अनेक राजा. अगं या जीवाची नाही नाही होती. अगं का तू येडा माईला मला बसाती अनेक राजा. जीवाची नाही नाही होती. आणि म्हणून हे माय बाबा आणि विनवणी हा बाबा तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. म्हणून माझी विनंती तुला रे, तूच घडवील मला रे. तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. अरे तुझ्या आठवणी रसिका या हृदयामध्ये राहती. आहे तूच रे अरे खरा माझ्या जीवनाचा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती आहे तूच रे माझ्या जीवनाचा खरा साथी सदैव राहो. तुझ्या माझ्या प्रेमाची नाती.
सेवेचा दाता सुख करता दुःख हरता विघ्न हरत्या गजाननाला वंदन करू. नंद राजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचं आराध्य दैवत राजेश्री छत्रपती शिवरायांना बाणाचा मुजरा करू. राजमाता राष्ट्रमाता माँ जिजाऊंना शाही विमानाचा मुजरा करून सिंहाचा छावा धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना बाणाचा मुजरा करून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना बाणाचा मुजरा करून माझी पाठपाटी माझी बादलमार माझ्या गावची माऊली आई सोनाई कोटेच्या छतावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री सचिनदादा मालक आणि सहकारी आयोजित माननीय श्री बाबूशेठ पाटील यांच्या सौजन्याने कलगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोगाई कोटेश्वरी नाट्य मंडळ मी शाहिरी राजेश्री मुक्काम समिती तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा दुर्गादेवी नृत्य कला पथक मालगुंड दुर्गवळीवाडी यांच्या वतीनं समजल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबापाशी प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो म्हणून ज्यासाठी केला होता अट्टहास ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिस गोड व्हावा. आणि आज मायबापानं माझे बंधू माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सचिनदादा मालक आणि आयोजित यांचा हा अट्टहास पूर्ण झालेला आहे. आणि आजची सेवा ही हाऊसफुल मित्रांनो झालेली आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे प्रेम आहे तुमचं हे आशीर्वाद आहे तुमचे. कारण काय कार्यक्रमाचा टायमिंग होतं 7चा फेरा गेलाय 10 वाजले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे जवळजवळ 2-2.5-3 तास. तरी सुद्धा तुम्ही थांबलात तुमचे मनापासून आभार मानतो. कारण मित्रांनो सांगायला अभिमान का वाटतोय थोडक्यात या ठिकाणी आवडत्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या जोडीला आता भले बाजू आदिमायाची मांडतोय पण महाराष्ट्रातले एक नावाजलेले 2 बैल आहेत मथुर आणि बकासूर है ना. ती जोडी तशी लोकांना आवडत असे ह्या सुद्धा जोडीला लोकांनी पसंती दिलेली आहे. आजचा सुद्धा कार्यक्रम हाऊसफुल उद्याचा सुद्धा कार्यक्रम मुंबईचा हाऊसफुल झालेला आहे. आणि म्हणून बारी या ठिकाणी आजची ही बारी होणार आहे. मित्रांनो शब्द देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा माझे बंधू सचिनदादा मालक आणि सर्व सहकारी आमचे बाबूशेठ पाटील या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार आज मला वारंवार कार्यक्रमाला नृत्य साथ करतात माझे बंधू झीवा फेम त्यांची प्रत्येक रियालिटी शो मध्ये नृत्य वाचते विशालदादा सुतार. मॅनेजर मला साथ करतात माझे बंधू ललितदादा येसरे. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू 2026 असा धमाका मित्रांनो मोठा आहे पंकजदादा काताळे. ऍक्टरपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीला मला साथ करतात माझे बंधू रोहितदादा जाधव. आणि मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. वारंवार प्रत्येक कार्यक्रमाला सांगतो नुसतं नाव मोठं लक्षण खोटं अशातला भाग नाही. प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकच सांगतो अरे या माझ्या कोकणामध्ये अरे साला असा एकही गाव नाही जिथं माझ्या गावा सावंतचं नाव नाही. म्हणून आमच्या गावाला आमच्या संकेताला सर्व या ठिकाणी आमची मंडळी आमचे या ठिकाणी सर्व ही आमची संकेत असेल या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत शाहिरी मंडळी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे गुरुबंधू आणि मला गुरु समान असणारे सन्माननीय आदरणीय प्रभाकरजी धोपट पावली अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे युवा आहे नवा आहे पण मार्केटला सध्या छावा आहे. परवाच एक कार्यक्रम झाला माझा भाऊ शुभम माटन अशा गर्दीमध्ये या ठिकाणी वेळापैकी उपस्थित राहिलेला आहे. सन्माननीय शाहीर माझे बंधू तोरेवाले शाहीर सुनीलची लगुडे मावडी नंदकुमारची बेंद्रे मावडी विनोदची घोड मावडी रोहितची माचिवले मावडी राजची कातकर ओंकारची शितप मावडी विजयची निमरे मावडी नंदकिशोर अग्रे मावडी आणि विनयची मांडवकर मावडी या माझ्या सर्व शाहिरी मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आमचे बाबा तुकारामची मालक हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात वेळात उपस्थित आहेत. या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या गर्दीमध्ये मित्रांनो आपली सीएसपी टीम
आणि हे कोकणातील आपल्या नामावंत एक संगीतकार त्यांची गाणी ज्यांच्या संगीतबद्ध केलेली गाणी ही प्रत्येक कोकणवासियांच्या मनामध्ये एक जागा करून ठेवली आहे. माझे बंधू पंकज खानेकर आणि सर्व आमची सीएसपीची टीम या ठिकाणी आज हजर आहे. या सर्वांना शागिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू सागरदादा रोहितकर खास वागरवरून आजगोरी गावातून इकडच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या देखील मानाचा मुजरा करून आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आमचे राजूदादा खेडेकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा लाडका आपला कोकणकर आजी आमचे श्यामदादा असतील, आमचा चंदन असेल आणि कॅमेरा लावलेले माझे सर्व आमचे सुजितदादा नाखरेकर असतील. ही सर्व या ठिकाणी बाकी त्यांची नावं जेवढे जेवढे दिसते त्यांची नावं घेतोय. बाकीच्या माझ्या मित्रांनी कुणी राग मानून घ्यायचा सर्वांना या ठिकाणी शागिरी मानाचा मुजरा करून आता राहिलं आहे ना जागा पण भारी आहे. वधू कक्ष आणि वर कक्ष सचिन दादा आज लागला आमचा लावूनच टाकला माझा अंतरपट मध्ये धरायला नंतर यामध्ये झाला. आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी नांबरे बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्व मित्रांना शागिरी मानाचा मुजरा मी ग्रहण करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या दोन्ही शागिरांना बोलाचा सहकारी शांततेचा आश्रय द्या अशी आशा बाळगतो. दोघांचा डायलॉग है ना लय फेमस केलेला ना मोठं गार केलं गंमत मध्ये पण त्याला मागच्या वारीपासूनच सांगतोय तुम्ही गार करा गरम करा है ना भेंडी तुम्हाला भेंडी गवार दोडका कारला सगळा देऊन टाकतो बाबा अगदी घेऊन जाऊन द्या मुंबईत जाईपर्यंत तुम्हाला खपायचा नाही म्हणून म्हणतात गोवांचा डायलॉग आहे म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये आणि आपण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश भाऊ आहे उभा समोर मोठ्या हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये उभा आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या ठिकाणी मित्रांनो आज तारीख आहे 18. आजपासून बरोबर 7 दिवसानंतर एका आठवड्यानंतर पांडुरंगाची आषाढी वारी या ठिकाणी आहे. सर्व माझे साधू संत सर्व माझे वारकरी भाविक त्या पंढरपूरच्या दिशेने आपल्या पायी वारीचा वाटचाल चालू आहे. सर्व वैष्णवांचा मेळा त्या चंद्रभागेमध्ये जमणार आहे आणि म्हणून ही स्तवन माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित करतोय. शाहीर ओ बुवा विकासजी नांबरे विकास शेठ नांबरे सचिन दादा म्हणतात मी गोरांकडे जाऊन म्हणतात राग शिकलोय झोपट पावली गोरांकडे जाऊन राग शिकलोय त्यांना म्हटलं मी पण बाथरूम मध्ये गाऊन जाऊन शिकलोय गाणी बोलायला आणि गोरांकडे जाऊन त्याला राग आपला एकच शिकलोय त्याच्या वर काही त्याला जमत नाही आणि म्हणून स्तवन माझ्या पांडुरंगाच्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा.
माझ्या पंढरीच्या विठुरायाचा आहे महिमा थोर. युगायुगे सांभाळी तो साऱ्या विश्वाचा भार. दिनदुबळ्या भक्त जनाना आहे त्याचा आधार. म्हणून कलियुगी चालतो त्याच्याच नावाचा गजर. म्हणून सांगी आज तुमची घरी कसोटी पडणार नाही बुवा. आज इथं आहे ना भेंडी आणि गवार नाही बुवा. आज घरी तुमचे माझ्या आणि सुराची आणि तालाची शाहिरी या ठिकाणी जुगलबंदी आहे. म्हणून या ठिकाणी श्रवण आपल्या कर्णावरती ठेवलं. माई बाप्पा म्हणायचं आहे काय लक्षात असावं. वंदना 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 तव चरणाला करू. वंदना तव चरणाला करू.
बोल श्री गणपती गजानन देवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया. करगेवले शाहीर सन्माननीय आमचे माऊली प्रभागाचे धोपट माऊली दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे खास आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईमधून आलेले माझे मित्र सन्माननीय सुशीलदादा भरेकर दादांच्या माध्यमातून रोख रुपये 1,001 रुपयाचं 12,000 पारितोषिक. त्याचप्रमाणे स्वतःचा भाषा शाहीर राजेश निकम बुवाचे चाहते खास मुंबईवरून आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहेत. कल्पेश शंकर मालम आणि साहिल मोहन मालम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं 12,000 पारितोषिक दिलेलं आहे. फरमाईश आलेली आहे वेळी झाली राहत तुझ्यासाठी या ठिकाणी. त्याचप्रमाणे विनायक हरिचंद्र भलेकर खास राजदादाच्या आवाजासाठी 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक दिलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तर म्हणून मित्रांनो या ठिकाणी कुमार सागर शिकवण निर्मित व प्रणित शिकवण संकल्पित आम्ही कोकणवासी नमन मंडळ संगमेश्वर सहनिर्माता कुमार निलेश गावर, शाहीर गीतकार श्री संदेश मांडवकर, दिग्दर्शक श्री विनायक उर्फ पप्पू घोटर तसंच माझ्या सर्व या कलाकारांच्या माध्यमातून रोख रुपये 501 रुपयाचं 12,000 पारितोषिक आहे. शाहीरी मानाचा मुजरा माझे माऊली दुकान दादा मला दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 12,000 पारितोषिक. तर मित्रांनो या ठिकाणी संवाद झालेला आहे ना. मोठमोठं गार केलं गंमत मध्ये भेटी सागर दादा वेलकर दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश आलेला आहे. कोकण एक नंबर. आज काय मित्रांनो आज रात्र आपलीच आहे. उद्या सकाळी मुंबईला पोहोचायचं. 7च्या आपली वारीला आपण पोहोचणार. काय ढोलकी वादन आणि म्हणून या ठिकाणी शाहिरांचं म्हणणं आहे म्हणतात मोठं गार केलं गंमत मध्ये. असा भाव माझा लय चांगला आहे ना. आता बघू आज गार गरम काय होतं तर चला होऊनच जाऊ दे. आजचा झोपाट उद्या मुंबईत घ्यायला बरा पडेल. पण शाहीर बघाशी तुम्हाला वाटतंय आज घरी तुमची माझी जुगलबंदी आहे. हे भागातला जे पब्लिक आहे ना बुवा, तुम्ही गेल्या वर्षी गणपती खंडाळ्यामध्ये मला वाटतं शाहिरांचा कार्यक्रम झाला होता. माझी या ठिकाणी पहिलीच वेळ आहे आणि सचिन दादांचं स्वप्न होतं बऱ्याच दिवसापासून राजेश बुवांना एकदा तरी खंडाळ्यात आणायचंय आणि आज ते पूर्ण झाले मित्रांनो. विषय काय मित्रांनो, शाहिराला मला असं म्हटलं शाहीर आहे ना, भेंडी गवार कारला चिवडा सगळं तुम्हाला उद्या मुंबईला पण देतो. पण आज खरी जुगलबंदी आहे तुमच्या माझी दादाची आणि सुरांची बुवा. आज मला बघायचं आहे, आज मला पण बघायचं आहे नक्की गुरांक जाऊन शिकलं तरी काय आहे ना. पण मला जरा एक कळत नाही. ए बाबा इकडे बघा जरा, मला एक कळत नाही. शाहीर आज चांगल्या हुद्द्यावरती नोकरीला आहे, एमपीएससी शिकले. लॉकडाऊनच्या नंतर हे नावारूपाला आलं. शिकलं कधी म्हणजे मुंबईत आणि पुण्यात पण काय गोरा घेऊन गेलं होतं काय माऊली. गुरांक जाऊन म्हणतात राग शिकलो एवढ्या वर्षाचा आणि राग झाला एकच. त्यावर एवढे माऊली एका रागाशिवाय काय शिकलंच नाही. एकच राग तो पण मी परवा काय शाहिरांचा. पण विषय काय मित्रांनो, शाहीर सर्वांना उत्सुकता आहे.
राजेश बुवा सोबतचे तुमचे घर हिट झाले. तुम्ही म्हणता ना घर कॉपी नाही करत, अभिमानानं सांगतोय. उत्सुकता आहे. 2023, 24 आणि 25 राजेश बुवा सोबत गाजवला आहे गाण्यांमध्ये. 26 मध्ये काही जोर दिसत नाही. आज अपेक्षा करतो की काहीतरी नवीन घेऊन या म्हणून सांगतोय. आणि माझ्यासोबतच आणा हे पण तुम्हाला सांगतोय. तुम्ही जरी काढला असाल तरी मी मात्र आहे ना चांगल्या पायाचंच आहे. म्हणून बुवा नाव गाण्याचं गोंदाईचं गाण्याला साक्षीदार आय विटनेस सांगितलं राजेश निकम. आणि म्हणून सांगतोय बाबा आज काहीतरी घेऊन या चांगला विषय. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गाण्याचा. ही सारी माझी धरणी माता आज प्रपोज झालेली आहे. आजची तारीख आहे 18 जुलै. काही मोजके 2-2.5 महिने शिल्लक झाले माझ्या विघ्न हाताच्या आगमनाला. आणि म्हणून माझ्या प्रत्येक कोकणवासियांना, या प्रत्येक लेकरांना, प्रत्येक भक्ताला आस लागले बाप्पाच्या आगमनाची. विषय आहे शाहीर गाण्याचा एक आगळा वेगळा. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. पूर्ण कराया ये नंबुदरा तुही इच्छा मनाची. मग कधी दिसेल डोळे भरून देवा, आणि कधी दिसेल डोळे भरून ती मूर्ती माझ्या गणाची. मग दर वर्षाला वाट पाहतो मी देवा त्या तुझ्या चतुर्थी सणा. म्हणून इज माय बेस्ट फ्रेंड शाहीर विकास शेठ कांबळे. म्हणून म्हणायचंय कंगना कवर कंगना सचिन पुकारते या नाम. सजना माझा हाय कुठं बांधून ठेवला कसलं लावलं बघा दावा तोडून पडत. सजना माझा हिसकाने काढत हा या हिसकाने काढत. शाहीर आज पण सांगते तुम्हाला, आज पण सांगतो बाई आहे शक्ती तुर्याची. जर नमान हिला आणला ते करणार पण नाही. तरी मला असं वचन, त्यांची बायको आहे मी, आणि नवऱ्याने बायकोला दिलेलं वचन कधी तोडायचं नाही. नाहीतर बायकोला दिलेलं वचन जर नवऱ्याने मोडलं तर संध्याकाळी जेवणाचा ताट भेटायचा, नमान करायचा, नाहीतर सगळा सामान बांधून घेऊन सगळे निघत. विषय काय मित्रांनो, प्रत्येक लोकांना आपले आहे. या भागात काय नमन होत नाही. काय बोला उघडे बोवा माऊली, नमन होत नाही. नमनात जर शक्ती तुला होत नसेल तर शक्तीला नमन हवाय कशाला, एवढाच मला काय विरोध नाही. विषय काय, यांना कोणतरी 100 रुपये बक्षीस देणार, गोवा नमन करा, गोवा करणार आली आली तुझी पाणी आली पाणी बघा आलं पाणी राडा म्हणा तुला मला नाही ऐकला. आम्ही काय गोट्या केला आलं दाखवतो राहणार काय असं. म्हणून म्हणायचंय आरे कंगना कवारे कंगना सजना पुकारे तेरा नाम, बिंदिया ये तेरी बिंदिया देखो मैं सुबह होशा. आजा भाग द्या चाली देतो तुम्हाला सोपा करते तुमचा काम. हे कंपोजर आहे मोठं अजय अतुलच्या नंतर ह्यांचाच नंबर लागतो का लय मोठा कंपोजर आहे. आणि म्हणून बाप्पा अरे माझ्या प्रत्येक लेकरांना, या प्रत्येक भक्तांना ओढ लागले तुझे ती 14 सप्टेंबरची. कधी एकदा येशील तो दिवस कधी गुजारेल. आणि म्हणून अरे बाप्पा या साऱ्या भक्तांसोबत आणि या निसर्गाने सुद्धा साक्ष ठेवले तुझ्या आगमनाची. ही सर्व माझी धरणी माता आज प्रफुल्लित झाले तुझ्या आगमनासाठी. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सजली ही वसुंधरा तुझ्यासाठी गौरी हरा, सांग येणार कधी घरा देवा बाप्पा लंबोदरा.
नभढोल वाजवून सांगती पाऊस धारा तुझ्या स्वागतासाठी सुटलाय मंजूर वारा देवा. आणि या भक्तांप्रमाणे हा निसर्ग सुद्धा आगे थाटा सजलाय 14 सप्टेंबरच्या दिवसासाठी म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. तुझ्यासाठी गौरी हरा. आणि म्हणून या ठिकाणी संवाद झालेला आहे. बरोबर बसायला झाली काही भरपूर आपल्याला काय काळजी करायची नाही, दम टाकून काय काम करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो स्तवन झालेला आहे, गायन झालेला आहे. आता खरी दिशा आहे, आता खरी जी मजा आहे ती आहे गवळणीची. बरोबर ना? बरोबर. झोपलो काय? झोपलं? कारण मला माहिती ह्या टाळ्या शिट्या बुवा आल्यावर वाजतील, कारण त्याच्याशिवाय त्यांना जर पब्लिक शांत बसणार बुवा पैसा गॅरंटी मी सांगते तुम्हाला, ते बोलणारच नाही त्या.
आल्यावर करते हो तिकडनं आवाज आला की अद्या घोडी सांगा जाऊन त्याला काय जल्ला घटस्फोट तुम्ही पण घेऊन दे माझ्या भावाला मला सोडायची नाही हो सध्या भावकीत त्यांना जोरात चाललाय पण गेल्या वर्षी वचन दिलाय मी नाही दिला त्याने मला दिले माझ्या बाईला मी सोडायचो बाई कशी पण असू दे बाय म्हणतात आगाव आहे नवऱ्याने बायकोचा थोडासा त्रास सहन करायला लागतो काय माय मावल्यानं बरोबर ना त्याशिवाय सकाळची न्यारी आणि संध्याकाळचा जेवण भेटत नाही म्हणून आता विषय आहे आगळा वेगळा गवळीचा शाहीराणा आमचे 4-5 कार्यक्रम मुंबईमध्ये झाले आणि अजून 4 बाकी आहेत मुंबईत उद्याचा पण आहे शाहीराणा वेगवेगळ्या पद्धतीच्या गवळी दिलेल्या आहेत त्यांना प्रेमात गवळी दिल्या पण शाहीराने कशामुळे भाग दिलेत नाही आणि एक गाण्याचा भाग लाल लाल कलरची वांगडी वांगडीचा कलर लाल नाच मजा सोडून आला बघा लय भारी बोलतात ते विषय काय अजोदा शाहीराना गवळी अनेक प्रकारचे दिल्यात आजही थोडासा विषय जरा आगळा आणि वेगळा आणलाय पण शाही गवळी झाल्याच्या आधी तुम्हाला सांगतो ह्यांना जरी घाणेरडी सवय काय माहिती काय हा वाटत कुणी काय टाकला नाही हा नैवेद्य त्याच्यावरती दगड मारून तो चिकन अंगाकडून घ्यायच्या घाणेरडी सवय आहे म्हणून शाही गवळीचा विषय तुम्हाला रुचेल आणि तुम्हाला पचत व्हावा असा सांगितला आहे मित्रांनो गवळ आपल्यासमोर ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं सांगते मी राधा या कानाची मोठी झाली तारा सांगते मी राधा सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच तारा खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा गोट्या हरवल्यावर कानाच्या राधाचा चढलाय पारा मग दुरून पाहत होती सारी लीला राधा हिराणीता विषय कसा आहे काना आणि त्याची सवंगडी दरवाजा मोकळा ठेवा त्यांना ऐकाय मला जाऊ द्या आता तुमच्या व्यक्ती फुकतील गाणं तुमच्या येऊन दिलं त्यांना ऐकायला जाऊ द्या गोवाना विषय काय मित्रांनो त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याची सवंगडी त्यांचा खेळ चालू आहे रगोली म्हणू नका विटीदांडी म्हणू नका क्रिकेट चेंडूफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत आता आपण जे खेळतो ना त्या गोट्यासारख्या कसल्या आहेत ना काचेच्या गोट्या आहेत तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दगड गोट्याने खेळायचा शास्त्रात त्याचा उल्लेख आहे बुवा चेंडूफळी असेल विटीदांडू असेल रगोल असेल हे पारंपरिक शाहीर भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चाललेले खेळ आहेत त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता विषय काय आहे राधा सर्व नृत्य पाहत असते कानाची सगळी धावपळ चालली काना पळत 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 चाललाय तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते विषय शाहीर गवळीतला कसा आणलाय स्वतःवरती वळून घ्यायचा नाही म्हणत विषय काय ऐक रे काल्या घोंगडी वाल्या हो ऐक रे काल्या हा माझा गाणं नाही माझा किस्सा राधा कृष्णाला काय म्हणते ऐक रे काल्या घोंगडी वाल्या जरा सावरून धर लंगोटी लहान होता भगवान श्रीकृष्ण लहान होता धावतोय पळतोय आपली रंगोटी सावरतोय जरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोटी राधा काय म्हणते कानाला काना धावत पळत चाललायस कुठं ही लंगोटी सुटत चालली तुझी ती सावर आली पाहिजे पण चाललायस कुठं ऐक रे काल्या घोंगडी वाल्या जरा सावरून धर लंगोटी जरा सावरून धर लंगोटी उद्या खेळाची होईल खोटी उद्या तुझ्या खेळाची होईल खोटी तुझी हरवल काली गोटी. आता काय म्हणते
तेव्हा काना दगडगोट्याने खेळायचा. आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती आहे. काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात, काही दगड तांबट रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात. त्यातली ती गोटी दगड गोटी. बरं आता काय म्हणते, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. काना ह्या धावता धावता लंगोटीची गोटी तुझी आहे, ती जर पडून गेली तर उद्या तुझा खेळाचा कसं व्हायचं? हा शाहीर विषय आहे राधेचा आणि कानाचा. मागच्या वारी फिरायला मी विषय दिला होता है ना. खाली हलतोय ना गोबकाला. सचिन दादा आज मी विषय माझ्यावर सोडला का आमच्या दोघांवरती, त्याचाच विषय आहे. तेव्हा राधा मला ती काढा ना, परवाच्या वारी शाहीराने गवत लावली होती. खाली हलतोय ना गोबकाला, पण त्यावर डोलतोय मुरलीवाला. ह म्हणतात त्यांना भलताच नाग म्हणायचा. अरे जल्ला तुमच्या नागाला घेऊन मी काय करू? मी करू तरी काय? म्हणतात यांना भलताच कसला भलताच गोवा. मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना बारीक मुंबईच्या, तुमचा दीड एकी आहे, अडीच एकी आहे का फाकी आहे, तर मला काय त्याला घेण्या द्यायची. पण माझ्या समोर आणलाव ना तर त्याला मात्र ठेचल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो एवढा विषय आहे कबड्डीचा. म्हणायचा आहे काय, ऐक रे काल्या भोंगडी वाल्या. 1 2 3 4. ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, ऐक रे काल्या भोंगडी वाल्या. चला सावरून धर लंगोटी, चला सावरून धर लंगोटी. उद्या खेळाची होईल खोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. गोटी खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली
बंधू कृपेशदादा मालक यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा मार्गदर्शन केलेला आहे आणि फरमाईश आलेली आहे ती मगाशी वेळी झाली आता तुझ्यासाठी मित्रांनो. आज काय टेन्शनच नाही कारण आजची रात्र पण आपलीच आहे आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे श्री विजय शेठ कोळेकर कडवई आमची माऊली शक्तिवादी नामवंत शाहीर आमचे आधारस्तंभ आणि आमच्या खऱ्या कलाकारांचा जर भक्कम पाठीराखा कोण असेल तर शाहीर सन्माननीय विजयजी कोळेकर माऊली दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहार केलेला आहे. शाहिरी मनाचा मुजरा करतो. राजदादांचं नाव मगाशी घेताय ते तर खरी यजमानी आहे. कोळेकर माऊली आले. अरे वा क्या बात आहे. सन्माननीय शाहीर कोळेकरची माऊली या ठिकाणी आलेली आहे. त्यांना की शाहिरी मनाचा मुजरा करतो आणि म्हणून फरमाईश मागाशी आली होती वेळी झाली दादा तुझ्यासाठी फरमाईश देतोय आणि मग प्रश्नाला आपण बोलूया. बदल आहे तुझं माझं या जन्माचं नातं अरे विसरू कशी मी कान्हा सांग तुला दिन रात मग अंत नको पाहू माझा लवकर जरा तू ये रे अरे मनासारखा तू माझ्या वागरे या राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का तू सांग रे वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी माझे बाहुनी थकलेली काना लवकर जरा तू ये माझे बाहुनी थकलेली काना लवकर जरा तू ये मनी धरू नको असा रे राधेसाठी येशील का तू सांग मनी धरू नको असा रे राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको असा रे राधेसाठी येशील का कवितुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. देखील स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत दिलेला आहे. गेली तगाई 4 वर्ष 2023, 24, 25 आणि चालू वर्ष 26 या 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा शाहिरांवरती विषय दिलेला आहे. समाजाच्या सुद्धा बहुतेक माझा हा विषय आता पाठ झालेला आहे परंतु समाजाच्या कानावरती विषय आपल्या देतोय म्हणायचा आहे काय शाहिरांना विषय दिलेला आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. शाहीर खाली विषयाला तुम्हाला बाजू दिले. नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित असावं आणि अजून त्याच्यामध्ये ऍड केलेली एक बाजू आहे शाहीर की जे माझ्या विषयाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. ही सोपी बाजू शाहीर तुम्हाला करून दिली आहे. आज पुन्हा एकदा विषय आपल्यावरती सोडतोय. अपेक्षा करतोय बुवा की आज माझ्या विषयाला पुराव्या दिशेने तुम्ही हात घाला. मी शाहीर खोटं बोलणारा माणूस नाही. या रंगमंचावरती शपथ घेऊन सांगतो माझ्या विषयाच्या ग्रंथाचं पण बुवा नाव देऊ नका कारण विषयाचं उत्तरच जातो आहे. पण माझ्या विषयापर्यंत शाहीर आज पोहोचला तर आज माझ्या या खंडाळा नगरीमध्ये या माझ्या समाजाच्या साक्षीने शाहीर तुमच्या ठिकाणी सत्कार करेल. कोण बुवा खोटा बोलायचा आणि म्हणून अगं टिंग 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 माझी सायकल आली म्हणून म्हणायचंय आधी मायेचा
नुसता कोर नाही वाढवायचा अवघड आणि देवघरी नॉनसेन्स मला म्हणतोय अरे नुसता कोर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा नुसता कोर नाही वाढवायचा माझा प्रश्न सोडवायचा शेवटच्या ठिकाणी होत आहे फरमाईश आलेली आहे मगाशी कोकणाच्या गाण्याची आमचे दादा मला वाटतं मगाशी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक दिला आहे आणि फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची मित्रांनो एवढं वेळ काय बघा गावात आता उद्याचं नियोजन आहे प्राणी मित्र ग्रुपने गेल्या वर्षी शाहीर विकास नागोरे माझ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं आपलं कोकण आहे ज्याला स्वर्गाहून सुंदर कोकण म्हटलं गेलं तर त्या कोकणावरती अनेक शाहिरांनी वेगवेगळ्या पद्धतीने गाणी लिहिलेली आहेत गाणी गायलेली आहेत चला म्हटलं आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न करूया प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्या गाण्याला पहिल्यांदा नाव ठेवणार हस बुवा हेच विकास शेख नागोरे आपलं हे हसलं होतं माझ्या गाण्याला त्यावेळेस मी आज त्यांना असं नाही म्हणत आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी माझ्या गाण्याला नाव ठेवले बुवानी आणि यंदा लोकांना आवडत सांगताय बुवाना गाणं कोकणाचं मला सांगा बुवा गाणं किती भारी म्हणतात बघा शाहीर ही आहे पोचपावती माझ्या प्राणीपणाची ही पोचपावती आहे माझ्या कलेची शाहीर आणि म्हणून या ठिकाणी माझे बंधू सन्माननीय रुपेश दादा थांबणे एक छोटीशी भेट वस्तू या शाहिरासाठी दादाच्या माध्यमातून आलेली आहे या ठिकाणी माझे आमचे मार्गदर्शक सन्माननीय एक शब्दविद्यार्थी उत्कृष्ट अशा आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं यावर्षी सन्माननीय शाहीर देवेंद्र झिमल आणि स्वतः मी शाहीर राजेश निकम असा सामना आमचा त्यांच्या घरी या ठिकाणी होणार आहे वेलकम त्याला सन्माननीय आमचे बंधू योगेश दादा कलावशे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहादर या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो फरमाईश आलेला आहे माझ्या कोकणाच्या गाण्याची विषय काय आहे गावात मला तेव्हा शब्द दिला होता मित्रांनो म्हणजे आज बघा म्हणजे कार्यक्रम आहे म्हणून कोणाची बात करतो अशाचा विषय नाही हे गाणं ज्यावेळेस रेकॉर्डिंग पण झालं होतं त्यावेळेस गावादादांनी मला एक फोन केला मला म्हटलं राजेश हे गाणं ज्या दिवशी रेकॉर्डिंग करायचा विचार करशील आज साक्षीला एक म्हणून सांगतो या त्या दिवशी हे गाणं कोणाचाही स्टुडिओ कर ह्या गाण्याला खर्च किती येऊ दे या गाण्याची संपूर्ण स्पॉन्सरशिप माझ्याकडून असेल गाणं गायलं आणि माझ्या संबंध कोकणवासाने गाणं आचरणावर केलं आज लहान मुलांच्या काही लोक असं म्हणतात बुवा आमचा बाबू तुमचा गाणं ऐकल्याशिवाय जेवत पण नाही म्हणतात आणि म्हणून त्यातला ते घुकमाचा एका इथं आलाय त्याला बोलवतो स्टेजवर शिवांश तर ये बघू बाबू तुझी पण झलक जरा होऊन जाऊ दे इथं आणि म्हणून
विषय आहे आपल्या कोकणाच्या गाण्याचा. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नाची कलगी तुला नमन कलाही महान शिंगाभारी त्यात नाचे संकासूर अहो मायाळू मातीची वाला लावी हुर हुर खेळ दापोली वंडण गड चिपळूण गुहागर संगमेश्वर. आता पुढचं गाणं शिवांश म्हणेला नवा दादा माझा भाऊ आहे सागर रोहिलकर. त्याचा छोटासा चिरंजीव आहे असगोरी मधून आला गुहागर मधून आणि या गाण्याचा खूप मोठा दिवाण आहे. शिवांश एकदा होऊन जाऊ दे सर. खेळ दापोली वंडण गड परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकणेकर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकणेकर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकणेकर. सह्याद्री रे डोंगर देवारी पात्र मागे कर. सह्याद्री रे डोंगर देवारी पात्र मागे कर. साक्षा देतो या स्वामी कर. साक्षा देतो या स्वामी कर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकणेकर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे माझं कोकणेकर. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी संगफार कार्यक्रमाला उशीर पण बराचसा होत झालेला आहे. मला वाटतं हॉलपेक्षा मी आज वेळ जास्तच घेतलाय कारण रात्र आपलीच आहे. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य केलं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित कार्यक्रम जेवढा जोर लावून करताय निश्चित तुम्ही करा. तुम्हाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या सर्वांची प्रथम फेरीची धन्यवाद.